नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी भरपूर लेअरनी बनलेला रुचकर असा नाश्ता घेऊन आलेली आहे, जो तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला हा फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहेत. तर हे जे तेल आहे आणि पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, एकजीव झाले पाहिजे. तर आता इथे तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग हे स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. तर आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करिवेची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. त्यानंतर मी इथे स्टफिंगसाठी 1 कप उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे. तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही या स्टफिंगमध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता ही स्टफिंग आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून आता तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक पेस्ट बनवायची आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 4 चमचे मैदा घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 5-6 चमचे तेल घालायचे आहे. आणि आता याची पातळ अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित तेल आणि पीठ हे मिक्स झाले पाहिजे. तर अशा पद्धतीने ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पेस्ट इथे तयार झालेली आहे. तर आता पीठ पण इथे व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर मी ते गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावायचं आहे. आणि आता या गोळ्यांची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे गोळे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने पातळ लाटून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे व्यवस्थित एकदम पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. मग एक पोळीवरती आपल्याला अशा पद्धतीने ही मैदा आणि तेलाची पेस्ट लावून घ्यायची आहे. तर तुम्ही ही पेस्ट चमच्याने पण लावू शकता, नाहीतर हाताने पण लावू शकता.
पेस्ट लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने हा मैदा घालायचा आहे. तर व्यवस्थित चारी बाजूने याच्यावरती आपल्याला हा मैदा लावायचा आहे. मग पूर्ण मैदा लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती दुसरी पोळी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि याच्यावरती पण आता आपल्याला मैदा आणि तेलाची पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एकमेकावरती आपल्याला या सगळ्या पोळ्या लावून घ्यायच्या आहेत. तर मी ते 6 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही जास्त पण लाटून घेऊ शकता. तर परत याच्यावरती आपल्याला हा मैदा घालायचा आहे आणि त्यानंतर परत याच्यावरती आपल्याला पोळी घालायची आहे. तर मी ते आता 6 पोळ्या एकमेकावरती अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला याचे गोल आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे. तर मी अशा पद्धतीने हे गोल आकारमध्ये पीस कट करत आहे. तर तुम्ही ही रेसिपी चौकोनी आकारमध्ये नाही तर त्रिकोणी आकारमध्ये पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने गोल आकारमध्ये आपल्याला हे जे गोळे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने एक वरती एक आपल्याला लेयर आले पाहिजे. त्यानंतर परत या गोळ्यांना आपल्याला पीठ लावायचं आहे आणि हे थोडेसे लाटून घ्यायचे आहेत. मग लाटून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही बटाट्याची स्टफिंग भरायची आहे. मग स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपल्याला या गोळ्याला चारी बाजूनी पाणी लावायचं आहे. मग या रेसिपीला आपल्याला निवडीच्या आकारमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. मग आपल्याला हे पीस चारी बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, नाहीतर यामधील जी स्टफिंग आहे ती बाहेर निघेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. तर मी ते अशा पद्धतीने हे सगळे पीसेस तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी तेलामध्ये घालायची आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. तर गॅस एकदम बारीक ठेवल्याने ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होईल आणि हे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित येतील. त्यासाठी आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि व्यवस्थित याचे लेयर्स आलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा अनेक लेयरवाला नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी सॉसबरोबर पण देऊ शकता या फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.